नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर विवेकाने हा ब्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो. ब्लॉग व्हिडिओ खूप दिवसापासून माझे ब्लॉग्स येत नव्हते, तर थोडंसं धावपळीमध्ये होतो. कारण 2022पासूनचे जे 22, 23 आणि 24 हे 3 वर्ष जास्त यूट्यूबला ब्लॉग व्हिडिओ वगैरे 22पासूनच आलेले नाहीत. कारण ज्यावेळेस माझं कॅन्सरची सर्जरी झाली त्याच्या आधी नोव्हेंबर महिन्यापर्यंत तुम्ही आमच्या पूर्ण हॅपी फॅमिली बघत होता. त्याच्यानंतर माझं कॅन्सर डिटेक्ट झाला. कॅन्सरच्या नंतर जेव्हा व्हिडिओ टाकायला त्यावेळेस काही लोकांनी आम्हाला बोलले की नका टाकू, कशाला टाकताय, काय तुम्ही बोललं की व्हिडिओ पैसे कमवण्यासाठी टाकते. तर असं लोकांच्या बोलण्यामुळे ना मित्रांनो आम्ही एक मूर्खपणा केला म्हणायचा की टाकले नाही व्हिडिओ. कारण तेव्हा टाकले असते तर अजूनही वेळ गेली नाही. कारण आपल्या हातामध्ये टॅलेंट आहे, आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आपण जरी शून्यातून विश्व निर्माण करायची ताकद आपल्यामध्ये असते. तर त्यासाठी परत एकदा का होईना आता नवीन सुरुवात करते. तर माझ्या कॅन्सरच्या ऑपरेशननंतर माझे वडील गेले, त्याचेही काही ब्लॉग थोडंसं बोलणं वगैरे कुणी काय बोललं हे टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतरचे काही व्हिडिओज आलेच नाहीत, तुमच्यापर्यंत पुढच्या गोष्टी पोहोचल्याच नाही. तर त्या गोष्टी आता माझे एक अनुभव किंवा स्वामी अनुभव म्हणा किंवा माझी आवृत्ती म्हणा ह्या स्वरूपात पार्टमध्ये मी शेअर करणार आहे मित्रांनो. कारण काही गोष्टी अशा सांगण्यामध्ये अनुभव कुणाला समजत नसतात, परंतु जे स्वतः फील केलं आहे ना, जे स्वतः भोगलं आहे ना, त्या गोष्टी शेअर करायला त्याच्यामध्ये प्रूफची गरज नसते. कारण माणूस ज्या ह्याच्यामध्ये बोलतो आणि जे खरं असतं ना ते आपोआप येतं. तर चला मित्रांनो आपण स्टार्ट करूया. माझी जी कहाणी म्हणता येईल किंवा नशिबाची रेषा आहे. तर माझा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हाचे काही व्हिडिओ बघितले तुम्ही. त्याच्यानंतर 1K सबस्क्रायबर कंप्लीट केले. त्याच्या आधी 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते आणि त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झाला. तर काही व्हिडिओज आणि फोटोज वगैरे मी थंबनेलला टाकले, तुम्ही पाहिलं असेल. तर मित्रांनो त्याच्यानंतर खूप विचित्र दिवस काढले. कारण गाडी फुटलेली, गाडी नव्हती आमच्याकडं. कारण गाडीशिवाय आता कुणी आज काय पर्याय नाही आहे. आणि कष्ट तर एवढे केलेत मित्रांनो की रोहातून तिकडे राहायला गेलो आणि नंतर भोगीच्या दिवशी माझा जानेवारी महिन्यामध्ये मागच्या वर्षी ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये मला इथे काय दिसतं हे इथे आणि पायाचा गुडघा पूर्ण फुटला होता. जवळपास 2-2.5 महिने मी जागीच बसून पायाने सरकत घरातली कामं करत होती. मदतीला कुणी येऊ शकणार नव्हतं कारण मम्मी पण तिथे एकटी आहे, भाऊ एकटाच आहे, त्याला सोडून माझ्यासाठी येऊ शकत नव्हते. आणि साईच्या पप्पांच्या घरच्यांनी तर ह्याबद्दल कधी विचारही केला नाही की हे कसे करत असतील. तर जे कोणी ते व्हिडिओ बघत असतील तर मी खरं बोलते, ज्यांना कुणाला काय विचार करायचा असेल तर मी त्यांचा विचारच नाही करत आहे. कारण ते आमचा विचार करत नाहीत, ते काय कुठे आहेत कसे आहेत. कारण कॅन्सरच्या सर्जरीला सुद्धा देखील त्यांनी कधी विचार केला नाही की तुला कुठे कमी पडतं आहे, मदत करू का, किंवा कुणी विचारलं पण नाही की ऑपरेशन दरम्यान सुद्धा भेटायला कुणी आलं नाही. मी समाजाच्या लाजकाजे लोकांना कधी सांगितलं की एक सासूबाई वगैरे यायच्या करायच्या, पण मित्रांनो तेव्हाही कुणी आलं नाही माझ्यासाठी. तर असो, ह्या सगळ्या ज्या फील करण्याच्या गोष्टी आहेत त्या मी खूप दुःख पसवली आहेत मनामध्ये. त्याहून काहीतरी करायचं होतं. म्हणून मित्रांनो आम्ही छोटंसं एक म्हणजे आम्ही जिथे राहत होतो ना तिथे आमच्या काकींनी आम्हाला मदत केली आणि दुकान टाकलं भाजीचं. आणि एक महिनाभर एप्रिल महिन्यामध्ये अशा उन्हामध्ये, आणि सध्या पण एप्रिल महिन्यात मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये मी एका रोड साईडला आजूबाजूला कुणाचंही दुकान नव्हतं, मी एकटीच महाडा कॉलनीमध्ये ST डेपो आहे त्याच्या पुढे रस्त्यावर भाजीचं दुकान टाकलं होतं मित्रांनो. त्यावेळेस साईच्या पप्पांची तब्येतही खूप खराब झाली होती की ह्या टेन्शनमध्ये ते खूप खराब झाले होते, तब्येत खराब झाली होती. माझं लेकरूही माझ्यासोबत रस्त्यावर बसलं होतं. तर त्यावेळेस नाही टाकू शकलो, कारण त्यावेळेस टाकलं असतं ना तर आणखीन लोकांनी नावं ठेवलं असतं. म्हणून ते दुःख पचवून किंवा न सांगता यूट्यूबचा आधार न घेता
काही गोष्टी आम्ही केल्या नाही, कारण तेव्हाही लोक बोलायची हे असं दाखवून सिंपती मिळत आहे, म्हणून आम्ही त्या गोष्टी दाखवल्या नाहीत मित्रांनो. परंतु त्यावेळेसचा जो त्रास होता ना तो आम्हाला माहिती आहे, कारण जी साईचे पप्पाचा डेपो तिथे पुढेच होता. स्टाफवाली लोक रोज ड्युटीला जाताना येताना रोज बघायची, पण कधी कुणी विचार केला नाही, तिथे येऊन बोलले नाहीत की का आपला सोबतचा स्टाफवाला असं करतोय, त्याला आपण मदत केली पाहिजे, असं नाही कोणी विचारलं तिथं. हां, काही थोडीफार जी साईच्या पप्पांच्या जवळची मित्र आहेत त्यांनी मदत केली आहे, पण काही लोकांनी असं समोरून जायची, हसायची, पण बोलायची नाही. पण मित्रांनो, तुम्ही एक विचार करा की मी ज्या घरातून आले, ज्या आम्ही जसं राहत होतो त्याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टी अनुभव घेणं खूप अवघड होतं मित्रांनो. त्यावेळेस काय काय घडलं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुर्तास एवढं भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर कुणाला वाटलं असेल खरं, कुणाला नाही, पण जे आमचे अनुभव आहेत आणि जे माझं सध्याची कंडिशन आहे आणि इन फ्युचर जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ना त्याच्यावरून तर तुम्हाला खूप वाईट वाटणार आहे मित्रांनो. तर चला ब्लॉग बघा आणि सध्या माझी परिस्थिती काय आहे आणि माझं कॅन्सरचा प्रॉब्लेम कुठपर्यंत आला आहे आणि पुढे काय झालं आहे ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेलच. तर चला.